जरांगे यांच्याशी आपला संपर्क प्रस्थापित झालाय। जरांगेजी, कालच्या दसरा मेळाव्यामध्ये बरीच आव्हानं दिली गेली या आरक्षणावरनं। पहिलं म्हणजे हैदराबाद गॅझेट जे स्वातंत्र्यापूर्वीचं होतं, आता स्वातंत्र्यानंतर त्या गॅझेटचा आधार घेऊन आरक्षण कशाला हवंय, मराठ्यांना आरक्षण वेगळ्या पद्धतीने दिलं गेलं पाहिजे असा एक विचार आलेला होता। तुमचं त्यावर काय मत? नाही, कोणाच्या विचारावरती राज्य चालत नाही, कायदा चालत नाही किंवा घटना चालत नाही। काहींना आता काय असतं ताई, नाशकी सवय लागली असती जाती जाती तेढ निर्माण करणं। आम्ही त्यांना काय बोललो का, आम्ही त्यांना काय डवचिलं का गरिबांच्या लेकरांवरती वार करायचे असले शब्दप्रयोग करून, काय हेळसांड करायची, कशामुळं गुलामीचं गॅजेट म्हणायचं, काय कारण म्हणण्याचं। यांचा बुरखा फाटला आता मराठ्यांसमोर। मराठ्यांच्या लक्षात आलं की आपण ज्यांना सांभाळलं ना, ज्यांना 30-30 वर्ष यांचं राजकीय करिअर घडवलं, यांना कुत्रंही चरित नव्हतं, यांना देशाच्या उंचीवर नेलं, यांना राज्याच्या उंचीवर नेलं, यांना लोकनेते केलं, त्याच लोकांचे वारस, त्याच नेत्याचे वारस आज आपल्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला हिणून बोलायला लागले की गॅजेटियर गुलामीचं आहे। म्हणजे काय अर्थ काढायचा आहे तुम्हाला नेमका? मग जर आमचं गुलामीचं गॅजेट आहे तर तुमचं आरक्षण कोणचं आहे? तुम्हाला तर मंडल कमिशन इंग्रजाच्या जनगणनेवरच दिलंय। मग ते तर कुठं स्वातंत्र्यपूर्व काळ होता? नव्हताच ना। आणि तुम्ही कोणतं आरक्षण व्यवस्थित घेतलं? तुम्ही तर बंजारा समाजाचंच घेतलं। तुम्ही काय केलं? तुमचं अस्तित्व काय स्वतःच? काहीच नाही ना, लोकांचंच खाल्लं। तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो आणि त्यांचं घेता आणि स्वतःचे लोक मोठे करता आणि दुसऱ्यांचं वाटोळं करता। यामुळं इथं अर्धे कायदेच इंग्रजाचे आहेत। मग आता त्याचं काय बोलायचं त्याविषयी? हाय का बोलायला? हाय उत्तर कोणाकडं? अर्धे कायदेच मग आता इंग्रजाचे आहेत। मग स्वातंत्र्यपूर्व काळातले काही चांगल्या गोष्टी जर असल्या ताई, घ्यायच्या नाही का? चांगल्या गोष्टी स्वातंत्र्यापूर्वीच्या घ्यायच्या नाही का? पूर्वी इतिहास घडले, लढाया घडल्या, निजाम पळून लावला, मोगल पळून लावले, शत्रू कापून काढले, मग पूर्वीचा इतिहास चांगला घ्यायचा नाही का? तसं जर गॅजेटियरमध्ये शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत, मराठ्यांच्या सरकारी दस्तऐवज आहेत, महसुली पुरावे, घ्यायचं नाही का? तुम्ही असं कसं काय बोलू शकता? हे ना, हे मुद्दाम खुचकपणाचं आहे आणि मराठ्यांविषयी दुजा भावाचं वागणं आहे। बरं झालं मराठे सावध झाले। इथून पुढच्या काळात आता मराठ्यांच्या विरोधात जो जातीचा नेता बोलत तो नेता इथून पुढे संपवायचा राजकारणात। हे आता मराठ्यांनी ब्रीदवाक्य पक्का केलेलं आहे। आता जात नाही, जातीचा नेता। आता ओबीसी टार्गेट करायचा नाही, ओबीसीला देणं घेणं नाही, ओबीसीच्या आडून हे यांची जात मोठी करतात, यांना संपवायचं आता। दुसरी गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅझेटच्या पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही दिवाळीपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। कुठे कुठे गोष्टी राहिलेल्या आहेत? म्हणजे सरकारने तुम्हाला जी प्रॉमिस केलेली आहे ती प्रॉमिस अजून कुठे कुठे बाकी आहे की जी पूर्ण झालेली नाहीये? ताई, त्यांनी गॅजेटियरचा GR काढलाय, ते सुरू पण झालंय, काम नाही असं नाही, परंतु अतिवृष्टीमध्ये झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला। तर मग त्या गाव लेवलवरच्या कमिट्या, तालुका जिल्हा स्तरावरच्या कमिट्या थोडे प्रॉब्लेम यायला लागले। त्यांचं म्हणणं होतं की थोडा वेळ द्या, गॅजेटियर प्रमाणे आम्ही तुम्हाला आरक्षण देतो। फडणवीस साहेब पण बोलले आणि विखे पाटील साहेब पण बोलले, तर ठीक आहे, वेळ काय आता GR तर निघालेला, आता तर काय टेन्शन राहिलेलं नाही आहे। कारण आमचं नोंदी होत्या आंध्रात, तेलंगणात, हैदराबादला, आम्ही राहत होतो महाराष्ट्रात, आमचा रेकॉर्डच नव्हता महाराष्ट्रात। आता कमीत कमी रेकॉर्ड आणला आहे, त्यामुळं आम्हाला टेन्शन नाही। 58 लाख नोंदी निघाल्यात, 2-3 करोड मराठी आरक्षणात गेलेत, मिळालंय, हे पण लय भरपूर मिळालंय ताई, एवढं सुद्धा मिळालं नव्हतं आम्हाला। आज लाखो कुटुंब सुखासमाधानानं शिक्षण नोकऱ्या घ्यायला लागलेत, लाखो कुटुंब। होईल दम्मादम्मानी, कुठं चाललंय, मी आहे ना, सुट्टी नाही देत मी कोणाला। याच्यामध्ये ज्यावेळेला टीका करतात नाही दिलं ना, त्याच्या आत प्रमाणपत्र वाटप करायचे। नोंदींचा आणि प्रमाणपत्रांचा विषय ज्यावेळेला निघाला त्या विरोधक असं टीका करतात की सरकार 57 लाख 58 लाख मोठमोठे आकडे सांगतं, प्रत्यक्षात ज्यांच्या हातामध्ये हे प्रमाणपत्र मिळाले त्यांची संख्या ही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे। म्हणजे एक 2-3 हजार लोकांना फक्त प्रमाणपत्र मिळालेलं आहे। सरकार फक्त लाखांच्या गोष्टी करते, प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळं आहे। तुम्ही काय सांगताय त्याच्याबद्दल? वास्तव खरंच एवढं वेगळं आहे का? सरकार दावा करतोय तो खोटा आहे का? लोक काय म्हणतात ताई, त्याच्यावर नाही चालायचं आम्हाला। लोक काय म्हणते त्याच्यावर नाही चालायचं आम्हाला। प्रत्यक्ष कृती काय आहे आणि आमच्या हातात काय मिळतंय आणि आम्ही काय बघतोय याच्यावर आम्ही विश्वास ठेवतोय। गावाची गावं निघालेत, लोकांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र येतात, टेन्शन नाही घ्यायचं, कोण काय म्हणतंय ना दुर्लक्ष करायचं, ना आपला समाज आणि लेकरबाळ मोठं करायचं काम आपण ताकदीनं करायचं, आणि ते आम्ही करतोय।
आणि करणार आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचं प्रोसिडिंग आम्हाला सरकारनं दिलेलं आहे. पुन्हा आम्ही मागितलं आहे सरकारला. आजही पुन्हा पुढारी चॅनलच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी विखे पाटील साहेबाला जाहीरपणानं सांगतो, 58 लाख नोंदी निघाल्या, त्या गावागावातल्या ग्रामपंचायतला चिटका. दुसरं, शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम सुरू करा. तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही राहताना गाफील, तुम्हाला वाटतं ना मी लय ऐकतो. मी ऐकायचं तो ऐकत असतो आणि सगळा बाजार उठून टाकत असतो. पुन्हा आंदोलन सुरू करीन तुमच्या दारात. 20-20, 25-25 लाख लोक घेऊन येडे टाकी. पुन्हा मग बोलून देणार नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या राहिल्यात, निधी राहिलेत, ते पण द्या. केसेस मागं घ्यायची प्रोसेस सुरू करा. तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मी. आणि हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे, त्याचे प्रमाणपत्र वाटप सुरुवात करा. तुम्ही हायगाई करू नका. स्थानिक चौकशी समितीला सांगा, तहसीलदारला सांगा, अर्ज केल्याच्या नंतर प्रमाणपत्र द्यायचे. आणि मराठ्यांनाही सांगतो, अर्ज करा, त्याच्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही आहे. आणि सातारा संस्थांचं गॅझेटियर, पुण्याचं आणि औंधचं आणि कोल्हापूरचं गॅझेटियर सुद्धा तातडीनं लागू करा. हे कामं पटापट तुम्ही सुरू करून घ्या. नसता पुन्हा म्हणू नका हे काय झालं. ओबीसी समाज अजूनही हा GR रद्द करण्यासाठी आग्रही आहे. ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये भांडण लागावं अशी कुणाचीही इच्छा नाही. तुमचीही नाही आहे, आमचीही नाही आहे आणि लागूही नाही आहे. हे दोन मोठे समाज आहेत, आपल्या संपूर्ण समाजाचा कणा आहेत ते. पण तरी सुद्धा ओबीसी समाज हा GR आमच्यावर अन्यायकारी आहे असं त्यांना वाटतंय. कुठे त्यांचे गैरसमज आहेत का? त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न कसे होणार? त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाने यापूर्वी निर्णय दिलेले आहेत, हायकोर्टाने सुद्धा, सुप्रीम कोर्टाने सुद्धा, की मराठा समाज हा ओबीसी मध्ये येत नाही. मग सरकार एवढा ॲडॅमंट का आहे मराठ्यांना सरसकट ओबीसी मध्ये आणण्यासाठी? ओबीसी म्हणत नाही. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ते डोक्यातून काढून टाकावं लागेल. ओबीसी समाज कुठेही म्हणत नाही मराठ्यांचा GR रद्द करा. कारण ओबीसींना वाटतंय मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात, त्यांचं जर गॅजेट सापडलं तर गरिबांच्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण दिलं पाहिजे. ही गरीब ओबीसीची भूमिका आहे. ओबीसी समाज म्हणून आणि ओबीसीचा नेता म्हणून छगन भुजबळ काय करतो, त्याच्या जातीला, म्हणजे त्याची जात म्हणजे पूर्ण माळी समाज नाही, त्याचे लाभार्थी टोळी आणि त्यो बाकीच्या ओबीसींचा फायदा करतो. 400-450 जातीचा काय संबंध याच्यात? विनाकारण गावासरची किडे पण रगडायला लागलेत. जो मराठ्यांच्या विरोधात जाईल तोच माणूस मराठ्यांचा विरोधक आणि त्याची टोळी आणि तेवढीच जात धरणार आता आम्ही. त्याची जात हे बाकीच्या माळ्यांनी काही केलं नाही, बाकीच्या धनगरांनी काही केलं नाही, बाकीच्या वंजाऱ्यांनी काही केलं नाही, बाकी कोणची जात असत त्यांनी नाही. ही नेता आणि त्याची लाभार्थी टोळी एवढेच फक्त राजकीय अस्तित्वासाठी, त्यांच्या प्रसिद्धीसाठी, त्यांना मंत्रिपद मिळावत म्हणून दाटून ओबीसीवर अन्याय झाला म्हणतात. आणि फायदा मात्र मायक्रो ओबीसीला न होऊन देतात त्यांच्या जातीला करून घेतात आणि ओबीसी संपवतात. म्हणून इथून पुढं ज्या जातीचा माणूस आणि नेता आपल्या विरोधात जाईल तोच आपला विरोधक. पूर्ण जात आपली विरोधक इथून पुढं ओबीसीची नाही. बाकी गावखेड्यातले सगळे ओबीसीच्या 200-300 जाती आमच्यासोबत आहेत ना. आणि याच्या पुढचा आता जो कोणी जातीचा नेता, ओबीसीचा नेता आता मानणारच नेता आम्ही यांना आजपासून, ज्या जातीचा नेता, जसा की मुठभर 10-5 माळी समाजाचे कार्यकर्ते घेऊन छगन भुजबळ माळ्याचा नेता, बाकी 90% माळ्याचा नेता नाही, तो 10% माळ्यांचा नेता, तो म्हणतो मराठ्यांचा GR रद्द करा. तर आता आमची मागणी सुरू झाली कालपासून, 1954चा GR रद्द करा. आम्ही सुद्धा मराठ्यांनी आता तहसीलदारला, कलेक्टरला निवेदन द्यायचे, 1954चा GR रद्द करा. 50%च्या वर गेलेला 2% आरक्षण रद्द करा. या 2 मागण्या. आणि तिसरी, त्याच्यामध्ये 100-150 जाती अशा घातल्यात की त्या मोगम घातल्यात, त्या सगळ्या बाहेर काढा. ती पण GR रद्द करा. आणि काही जाती अशा गेल्यात की त्या म्हणतात आम्ही लमानी समाजासारखे दिसतो आणि त्यांचं 5% आरक्षण खाल्लं, ते सुद्धा आरक्षण रद्द करायचं. आता फाईट जशाला तशीच होणार. आता इथून पुढं आमचं रद्द करता का? तुमचं बी रद्द होत आहे. तुम्हाला फक्त 14% आरक्षण दिलंय, बाकीचं सगळं वरचं रद्द करायचं. तुम्ही स्वतः याची तक्रार देणार आहात? 14% आरक्षण एवढंच ठेवायचं. तुम्ही समाजाला आवाहन करताय अशा तक्रार देण्याची? तुम्ही स्वतः तक्रार देणार आहात का? फक्त मंडल हो, सरकारला मी स्वतः निवेदन देणार आहे. मराठीही कलेक्टर, तहसीलदारांच्या मार्फत सरकारला निवेदन देणार आहेत. आम्ही पंतप्रधानांपर्यंत सुद्धा हे निवेदन देणार आहेत की मंडल कमिशनने यांना 14% आरक्षण दिलं, वरचं आरक्षण काढलेली GR सगळे रद्द करा.
ज्या ज्या बोगस जाती आरक्षणात घातल्यात त्या पण रद्द करा. काही त्याच्यात जाती 50-60 अशा आहेत की त्या मागास सिद्ध सुद्धा होत नाहीत, इतक्या श्रीमंत घातल्यात त्या काढा. त्याच्यात 150-200 जाती अशा आहेत की त्या बसतच नाही आहेत, त्या पण बाहेर काढा. लमाना समाजाचं आरक्षण आत्तापर्यंत सरकारला फसून खाल्लं, त्याची चौकशी करून ज्यांनी ज्यांनी ह्या खोट्या बोगस नोकऱ्या शिक्षण घेतले यांच्या संपाद्या जप्त करा. आता ही फाईट होणार आहे. आमचं रद्द करता का? त्याच्यामुळे इथं ओबीसीचा संबंध नाही. आणि मराठ्यांनाही सांगतो, जाऊ द्या ह्या 1-2 जाती सोडून द्या, 300-400 जाती आहेत त्यांना जवळ धरू आपण. हे जाऊ दे तिकडं, काय पळायचं यांचं मागं. 3-3 हजार मतदान नाही, लय झालं ती यांचं 8-10 हजार मतदान एखाद्या मतदारसंघात. त्यासाठी काय यांच्या काय पाया पडायचं का? हे आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं करतात. यांना आता सोडायचं नाही. मराठ्यांच्या ताई पुढारी चॅनलच्या माध्यमातून सांगतो, महाराष्ट्राला एवढा शब्द सांगतो फक्त, इथून पुढं मराठा आरक्षणाला विरोध करणारा छगन भुजबळ याच्यासोबत जे जे नेते जातील त्याचे सगळे शिटं इथून पुढं पाडायचे. त्यांना राजकीय करिअर त्यांचं बाद करून टाकायचं. मराठ्यांनी हे लक्षात ठेवा. बर, तुम्ही मायक्रो ओबीसीचा उल्लेख केला. मायक्रो ओबीसीवरनंच काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, किंबहुना त्या समाजातून अशी भीती व्यक्त झाली आहे की मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर आमचं राजकीय अस्तित्व संपेल. हे बाकी सगळ्या आरक्षणाबद्दल नाही, पण राजकीय अस्तित्व, राजकीय आरक्षण जे त्यांना राजकीय अस्तित्व मिळत होतं त्याबद्दल त्यांना भीती वाटते. ताई आत्ता काय अस्तित्व आहे मायक्रो ओबीसीचा? आत्ता काय अस्तित्व आहे? ह्या 2-3 जणांच्या पुढं काय घेऊन दिलं यांनी त्यांना? कोणत्या लवाराचा आहे, कोणत्या सुताराचा आहे, कोणत्या लमान्याचा आहे, कोणत्या धोब्याचा आहे, कोणत्या सोनाराचा आहे, कोण तेल्याचा आहे, कोण वाण्याचा आहे, कोण आहे मायक्रो ओबीसीत? कोण कुंभाराचा आहे, कोण सुतार लवाराचा आहे, कोण आहे रजपुताचा, कोण कायकड्याचा, कोण आहे वडरी समाजाचा, कोण आहे? मला दाखवा जरा. हो द्याच आता, जे होईल ते होईल. गुर्जराचा दाखवा. आता हो द्याच ना. मायक्रो ओबीसीचं कोणची काडी लावली यांनी? नीट सगळं वाटोळं केलं ना. काय हाल आहेत, काय हाल आहेत. कोळ्याचं काय, कोळी समाजाचं काय? कोणचा मायक्रो ओबीसी? यांनी कोणालाच मोठं होऊ दिलं नाही. यांनी फक्त ओबीसीच्या नावाखाली ओबीसी नेते म्हणायचं. हे ओबीसीचे नेते नाहीत, हे फक्त यांच्या मुठभर थोड्या जातीचे लाभार्थी टोळीचे नेते आहेत. हे माळ्याचे सुद्धा नेते नाहीत, हे धनगराचे सुद्धा नेते नाहीत. हे फक्त त्यांचे लाभार्थी टोळी आणि ते एवढंच काम चालू आहे यांचं. त्यामुळं मायक्रो ओबीसीचा पुरं वाटोळं करून टाकलं यांनी. इथून पुढं आपण हे 2-3 सोडून द्यायचे आणि बाकीच्या जाती धरायच्या आणि आपण एकमेकांनी प्रेमान राहायचं एकमेकांसंग. काही गरज नाही यांची कोणाची. काय लिंगायत समाजाचे हाल आहेत? कोणत्या लिंगायत समाजाला दिलं ताई? मायक्रो ओबीसीत कोण सुधरीला आहे? कोण आहे? कोणीच नाही. कोण बागवानाचा सुधरीला? बागवाना त्याच्यातच येतोय. कोण सुधरेला? कोण सुधरेला? कोणचा मुसलमान दलित सुधरेला? कोणचा दलित सुधारला? कोणचा आदिवासी सुधरेला? कोणत्या आदिवासी योजना खात्यात सांगा? कोणाला खाऊन दिल्यात आदिवासींना? SC STचं आरक्षण सुद्धा यांनीच खाल्लं. ओबीसीत काही जाती अशा आहेत ताई की त्या आहेत ओबीसीत आणि योजना खात्यात SC STचे आणि नेतृत्व करतात ओबीसीचं. तुम्ही ओबीसीत नेतृत्व करता ना, म्हणा ना. जे माझ्या लिकीबाळीला आरक्षण आहे, SC STची योजना आहेत, त्याच माझ्या ओबीसीला सुद्धा पाहिजेत. कम म्हणत नाही ते. यांना खायला गड्ड्या मिळाला, बस मोकळे झाले. यांना फुकट खायला वारपाली मिळालं आणि ओबीसीचं फक्त यांना नेतृत्व करायचं आहे. इतकं आहे. आम्हाला म्हणतात मराठ्यांना आरक्षण कशाला, EC-BC हे, यांना कुणबीचं हे, आणि तुम्हाला महाराष्ट्रात ओबीसीत, केंद्रात SC STत. करे चाभरापणा किती येऊ? तुम्हाला 0 आहे MBBSला, इंजिनिअरिंगला 0 फीस, 0. आणि ओबीसीला 6,54,000 आहे, ओपनला 12 लाख. वारे ओबीसीचे नेते तुम्ही म्हणा ना गरीबाला की STच्या सवलती लागू करा. चुरून खाल्ला हो यांनी दोघा ठिकाणी ओबीसी. ओबीसीचे आत्ताशी डोके उघडलेत आणि मराठीचे उघडले. आता ओबीसीला म्हणायचं नाही आपण. हे फक्त जातीचे नेते आहेत आता, ओबीसीचे नेते नाहीत. हे ओबीसी नेते असतात, यांनी ओबीसीला मिळवून दिलं असतं. धनंजय मुंडेंना असं सांगितलंय की मुंडे ज्यांच्या प्रचाराला जातील ती सीट मराठी पाडतील. असं काय धनंजय मुंडेंच्या विरोधात तुमचं एवढं वैर? अरे ते काल काहीतरी तिथं बोंबललं, ते भरलं, त्याचं आणखी पोटच भरा ना. एवढा देवारा झाला. इतकं नामवंत घर होतं ताई, ते लय नामवंत घर होतं. महाराष्ट्रात
प्रमोद महाजन साहेब असतील, ते मुंडे साहेब असतील, यांनी न मोठा होणारा पक्ष या महाराष्ट्रात रुजवला, एक नाव लौकिक मिळवलं. पण हे असले बदगे तयार झाले, आखूडबुद्धीचे, आपऱ्या बुद्धीचे, फक्त पैसा आणि गुंडगिरी, माज आणि धुंदी डोक्यात चढली. आणि ज्यांनी लोकनेते पदवी मिळवली होती राज्यापासून केंद्रापर्यंत, त्या साहेबांचं सुद्धा नाव खराब करायचं काम यांनी केलं. हे मराठ्यांच्या लोकांचे खून करतात. यांनी महादेव मुंडेचा खून केला, यांनी संतोषभाई देशमुखांचा खून केला, रक्ताने हात भरलेचे. आणि हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले. याला मराठ्यांनी आसरा दिलेला आहे, याला सुद्धा. आणि आज त्योच मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणतो. मग ह्या असल्या रक्ताने हात भरलेल्या लोकांनी आम्हाला ज्ञान शिकायचं का? बेट्या, तुला सांगतो, तू माझ्या नादी लागू नको. तुला आणखीनच सांगतो, तो हातातून गेलेला नाही. तू तिकडे तुपला चाभरापणा काय करायचा ना, ते तो जातीत करायचा होता तिकडं. इकडं मराठ्याकडं जर डुकून बघितलं ना, मी उद्ध्वस्त करून टाकीन राजकीय आयुष्य तुमच्या दोघाचं सुद्धा. ठेवणारच नाही आहे. मराठ्यांना जर खेटायचा प्रयत्न केला ना, तुम्हाला वाटतच ना आम्ही सोशल मीडियात लिहितो, इकडून तिकडून बोलतो, घाण घाण बोलतो, लिहितो, हपकतो. आम्ही फक्त संयमाने घेतलं आहे. नाही तुमचा दुमता एका रट्यात काढीन मी. फक्त तुम्हाला आम्ही संयमाने घेतलं की नको आस्तेच भोंगार 4-2 जणं द्या सोडून. आणि ह्यो असं करतो, परत तिकडचे सांगलीच्या माकडं धरून आणतो आणि इथं बसतो बीडमध्ये मराठ्याच्या विरोधात बोलायला. हे दोघं जण छग्याचं ऐकून त्या छगन भुजबळचं ऐकतंय आणि मराठ्याच्या विरोधात ते बरळायला लावतंय. तिकडचं आणलंय ते माकड धरून. त्यांनी जातीसाठी लढाव ना, इथं मराठ्याचं भांडण काय विकत घेतो. त्या परळीच्या टोळीचं ऐकून, लाभार्थी टोळीचं, त्या हिंगोलीत एक लाभार्थी तो एक तिकडं सभा घ्यायला लावतो, एक इकडं पाथर्डीकडे तो एक घ्यायला लावतो. बीडमध्ये यांचं जिथं जिथं असेल ना ही लाभार्थी टोळी, तिथं हे सभा घेतात. पण ह्या दोघांच्या लक्षात आहे ना, आपल्या साहेबानं किती उंचीवरती राजकारण नेलं होतं, किती प्रतिष्ठा नेली होती. आपण हे असले चाळे छगन भुजबळचं आणि त्यांचं ऐकून करायला लागलो. आज बीड जिल्ह्यातला सगळा मराठा समाज आपल्या मागचा तुटला. या दोघांना अक्कल पाहिजे ना एवढी तरी, की आपल्याला मोठं कुणी केलं, राजकीय उंची कुणी दिली, आपल्याला विजयाचा टिळा लावला कुणी मराठीने. अहो, यांना नरेंद्र मोदी साहेबापेक्षा जास्त सीटाने मतं निवडून आणले. ताई, आमचा मराठ्यांचं सीट पाडला मराठ्याचं, आणि त्यांची पोरगी निवडून दिली. मोदी साहेब एवढे शिट्टे नाही आले. इतक्या लवकर उपकाराची परतफेड केली. इतके नाही, यांच्या तोंडात किती हात घाला कोरडाच बाहेर निघणारे. इतके बेमान निघाले नाही, अत्यंत बेमान निघाले. आत्तापोत तरी काय वाटत नव्हतं. वैचारिक मतभेद असतात, पडापडी चालू असती, निवडून येतं माणूस पडतं. पण त्यांनी ज्या दिवशी गुलामीचं गॅजेट म्हणले आणि आमचं आरक्षण घेऊ नका म्हणले नाही, त्याच्यापासून मराठ्याच्या मनातून हे 2-4 दिवसात पुरे उठले. आता मराठ्याशिवाय यांना पर्याय नाही ना. आणि यांनी त्या छगन भुजबळचं ऐकून मराठे कशाला अंगावर घ्यायचे? आपलं राजकीय करिअर बघायचं, आपल्या जिल्ह्यावरची छाप बघायची, आपली पक्षातली छाप तयार करायची बघायची, त्या लोकनेत्याची उंची कशी वाढल हे काम बघायचं. गुंडाचे फोटो घेऊन हिंडायला लागले तर मेळाव्यात, ज्याने आमच्या संतोष भाईचे खुनं केले. आणि आता तुम्ही द्या शिटा. आता मराठीचं बी कोण काम करतं तिकडं बघतो आम्ही बी. आणि तुम्ही द्या, तुम्ही ज्याच्या प्रचाराला जाताना ते मराठ्याचं जरी असलं तरी पाडणार आता आम्ही. तुम्ही इतके खुनशी वागणार मराठ्या संग? अरे, तुम्हाला 30-30 वर्ष तुमच्या घरानं मोठं केलं. तुम्हाला थोडी तरी जाण पाहिजे, लाज पाहिजे, त्याची थोडी तरी जाण पाहिजे. पडत असतं हो निवडणुकीत कुणी बी. पण राजकीय उंची काय, राजकीय प्रगल्भता का तुमच्याकडं काय आहे, तुमच्यात परिपक्वता किती आहे? अरे कसे परिपक्व आहेत तुम्ही असे? एका लोकनेत्याचा वारसा चालवता आणि गोरगरीब मराठ्यांच्या लेकरावरती शब्दाचे वारं करून काळजात बाण घालता. कोणची प्रगल्भता आहे तुमची? कोणचं पुरोगामी महाराष्ट्र चालवायला लागलात तुम्ही? कोणची संस्कृती बीड जिल्ह्याची चालवायला निघालात? गुंडगिरीची, दादागिरी फादागिरीला भेट नसतो आम्ही. की समाजामध्ये रक्तबीजासारखे जातीयवादाचे राक्षस वाढायला लागलेले आहेत. बहुधा त्यांचा रोग तुमच्याकडे असावा. आम्ही कोणचा जातीवाद केला? तुला काही बोललो का आम्ही? तू केवढीचे तुला विचारलं का? हुंगलो का आम्ही तो ऐकड? आम्ही थुकून बघत नाहीत तुमच्याकडं. आम्ही बोललो का काही? तुला काही शब्द तुला कोणी सांगितलं बोलायचं? गुलामीचं गॅजेट म्हणायचं कोणी सांगितलं तुला? हे विचार आहेत मराठीविषयी तुझे? याच्यासाठी मराठ्यांनी रक्त जाळलं तुला निवडून आणायला. मराठीच्या विरोधात आमचे मराठीचे लोक गेले तुला निवडून आणण्यासाठी. ध्यानात ठेव जरा. इतक्या लवकर विसरायचं का? आणखी 1 वर्षसुद्धा नाही झालं. अरे तू पडू नये तर निवडून येऊस, त्याशी नाही देणं घेणं. पण मराठे झुजले ना माझे तुझ्यासाठी. मराठ्याच्या जातीच्या विरोधात गेले ना, त्यांच्यासाठी तू गॅजेट म्हणणार? आम्ही म्हणलो तुम्हाला लमाण्याचं सगळं आरक्षण तुम्ही खाल्लं. आम्ही म्हणलो तुम्हाला तिकडून अफगर बादशाह आणि तुम्हाला
धोपटीलं तिकडं महाराणा प्रताप साहेब, महाराणा प्रताप आणि त्या अकबराची लढाई सुरू होती, त्याच्यात तुम्ही तिकडं लेंड्या गोळा करायला होते, अकबराच्या तिकडं शेण गोळा करायला होते, हत्तीचं उंटाचं लीद गोळा करायला होते, आणि तिकडून ते धोपडलं तुम्हाला इकडं महाराष्ट्रात काढून दिलं आणि इकडं आमच्या आडून घेऊन लपलात. आम्ही म्हणलो का तुम्हाला? हां, लोकांच्या लेकरावरती असले वार करायचं शिकलात काय? तुम्ही काय दादा समजता काय तुम्हाला स्वतःला? तुमच्या मनगटात जोर आहे ना, आमच्या नाही काय? तुम्ही त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला सांगतो दोघाला बी. आम्ही संयमानं चाललेलो आहेत, तुम्ही तुमचं राजकीय करिअर करा. अरे त्या मोठ्या मुंडे साहेब लोकनेत्याचं प्रतिष्ठेला जपा, जरा जपा शिका जरा. आणखीन वेळ हातातली गेलेली नाही आहे. मराठ्याच्या विरोधात जातात, खाक होता राजकीय खाक. काहीच नाही येऊन देणार. आहेतच किती एका जिल्ह्यात तालुक्यात मतदारसंघात तुम्ही 15,000 20,000 आहेत. तेवढ्यासाठी मराठ्यांनाही सांगतो, नेत्याला मराठ्याच्या आता बीड जिल्ह्यातल्या बी आणि महाराष्ट्रातल्या बी 10-15 हजाराच्या मताच्या लीडसाठी त्यांच्या तरी काय पाय चाटीता. दुसऱ्या 400 जाती आता धरा त्यांना. लामानी आहे, कायकाडी आहे, लय मोठ्या जाती आहेत. कुंभार हे आपल्या सगळ्या जाती आहेत, दलित आहेत, मुस्लिम आहेत, यांना धरा अर्धे सोडा यांना. इतके तुच्छ जर लेखत असले आपल्या लेकराला, त्यांच्या लेकराला कधी तुच्छ आपण म्हणलो नाही कधीच. वंजारा समाजाच्या लेकराला कधी तुच्छ लेखलं नाही आम्ही, कधीच नाही. तुम्ही तुच्छ लेखता, अपमान करता आमच्या लोकांचा. आम्ही तुच्छ लेखत असताना तुम्हाला निवडूनच दिलं नसतं रे. 1,14,000 मतदान हे नुसतं परळीत. निवडूनच दिलं नसतं जर मराठीने विरोध केला असता तर. पण तुम्ही लागले का नाटकं करायला? यांची एक शाळा येत आहे. हे काय करतात, एक शब्द बोलून जेवारी वार करतात आणि 2-4 महिने गप्प बसतात. मग आमच्या लोकांना ती माया, आमच्या मराठ्याला दया माया, त्यांना वाटतं आता गप्प बसले जाऊ द्या नको. आणि ते डाव टाकतात. आधी आम्हाला खवळून घेतात, तिकडं ओबीसीला एक करा म्हणतात आणि मराठी बी मतदान करतात. ओबीसी मराठ्याचं दोघांचं मतदान घेतात आणि निवडून आल्यावर म्हणतात किती विरोध केला तरी आम्ही पडत का आलोत निवडून. आता निवडून आल्यावर मराठीने मतदान केल्यावर इतके उलटे येते काळजाचे येते. म्हणून इथून पुढं आता यांना सोडायचं नाही, आता पाडायचंच. आता पाडायचं. जिल्हा परिषद नगर परिषद यांना बसून द्यायचे नाही, यांची जिल्हा परिषद बसून द्यायचं नाही, महापौर नगराध्यक्ष बसून द्यायचं. हा पाडाय. तिकडं धनगराचा झाला तरी चालत, तिकडं ओबीसी झाला तरी चालत, तिकडं लमाण्याचा झाला तरी चालत. पण यांचा आता खुटा झोपटायचा. आरक्षणाच्या प्रश्नावरनं वेगळ्या मुद्द्याकडे येते. आपलं कार्यक्षेत्र जे आहे मराठवाडा, ज्याला आता सगळ्यात मोठं संकट त्याच्यासमोर येते म्हणजे महापूर. या महापुराच्या संदर्भात आपण सरकारकडे विविध मागण्या केलेल्या आहेत. तर सरकारने काय काय करावं? कारण कोणी 40,000 हेक्टरी मदत मागते, कोणी 50,000 म्हणतंय. तुमची काय मागणी आहे मराठवाड्यासाठी? जिथं ताई नदीच्या कडेचे रानं वाहून गेलेत, पिकासहित गेलेत, 2-2, 3-3 फूट वाहून गेले. 10 वर्ष तावर येत नाही जमिनात. किती मशागत करा, तावर येत नाही. आता पीक गेलं, सगळं गेलं. त्यांना 1,30,000ची मदत नदीच्या कडेच्या लोकांना गरज आहे. आणि जे वाहून गेले नाहीत पण शेतात पाणी साचलं, पूर्ण पिकं सडले, त्यांना 70,000 रुपयेच मदत पाहिजे. आणि आता दिवाळीच्या आत तातडीनं पाहिजे. कारण त्या सोयाबीनच्या कापसाच्या जेव्हा आमचे लेकरं बाळं दिवाळी करणार होते, फटाकडा फोडणार होते, एखादा अर्धा कापडाला ताणणार होते अंगाला, चिरगुट चारगुट आम्हाला घेणं गरजेचं होतं, तेल मीठ आणणं गरजेचं होतं. 2 घासं आम्हाला आनंदाचे खायचे होते, गोड घासं नाही मिळाले. ताई गेलं, सगळं वाहून गेलं, सगळा संसार वाहून गेला, सगळं कष्ट वाहून गेलं, उद्ध्वस्त झालं. पिशा वाहून गेल्या, धान्य वाहून गेलं, कपडे पुस्तकं वाहून गेले, पिशा वाहून गेल्या पोरायच्या. घरात आमच्या बाया माणसं कधीच शेतात जाताना चोरं येतात म्हणून मंगळसूत्र काही घरात ठेवतात, कानातलं घरात ठेवतात, सगळं वाहून गेलं. काही राहिलं नाही. जनावरं गेल्या, कोंबड्या गेल्या, शेळ्या गेल्या, कांदे गेले, सोयाबीन गेले, बाजरीचे ढिगं घालून ठेवले होते ते वाहून गेले, भुसारं वाहून गेले, काही राहिलं नाही. सोपडा साफ झाला आहे आमचा. 3 प्रकारचे भरपाई द्यावं लागणार आहे. सरसकट शेतकऱ्यांना 70,000 रुपये, नदीच्या कडीच्या वाहून गेलेल्या शेतांसाठी दुरुस्तीसाठी पिकासाठी 1,30,000 रुपये, आणि ज्यांचं घर वाहून गेलं, जनावरं वाहून गेले किंवा धान्य वाहून गेलं, पिकं वाहून गेले, आपण म्हणूयात त्याला सोयाबीन वाहून गेली, ही 3ऱ्या टप्प्यातलं करावं लागणार आहे. शेतकरी सांगन तितकं 100% भांडे बासनासहित वाहून गेलं, हे 100% द्यावं लागणार ही एक. दुसरं, ओला दुष्काळ जाहीर करावा लागणार. तिसरं, सरसकट कर्जमाफी, पूर्ण कर्जमुक्ती महाराष्ट्रातली होणं गरजेचं. 4था मुद्दा, पीक विमे 4-5 वर्षापासून मिळत नाहीत, ते ट्रिगर उठवणं गरजेचं आहे. ते उठवणं आणि सगळे पैसे मिळणं गरजेचं आहे. 5वं काम, हमी भाव मिळणंही मिळणं आहे मालाला. उत्पादन खर्चावर त्याच्या चौपट
प्रत्येक मालाला गहू काय असेल, ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन, केळी, मोसंबी, जे फळबाग आहेत याच्यावरती तुम्हाला दाम चौपट बर भाव वाढ करणं गरजेचं आहे. त्याच्या दुधावरती, कांद्यावरती, सगळ्या प्रक्रियेवरती, भाजीपाल्यावरती भाव वाढ करणं गरजेचं आहे. शेतीला नोकरीचा दर्जा देणं तुम्हाला गरजेचं आहे, पर्याय नाही. बर आणि 70-80 हजार आत्महत्या झाल्या असत्या, सगळ्यांच्या कुटुंबातल्या घरातल्या सरकारी नोकरी देणं गरजेचं आहे. दिवाळीच्या नंतर राज्यव्यापी बैठक घेणार आहे. सगळ्या शेतकऱ्यांना संघटनेला आव्हान करणार आहे, संघटनेच्या अध्यक्षांना आव्हान करणार आहे आणि तारीख डिक्लेअर करणार आहे. जर काय यांनी दिवाळीपोत नाही दिलं ना, यांना राज्यात सभाच घेऊन देत नाही कुठंच बर कुठंच. एकदाच 100-200 उडत नाही, इतकं शेतकऱ्याला आता द्यावं लागतंय. नसता शेतकरी जगत नाही. पुढारी चॅनलच्या माध्यमातून मी कोपरापासून हात जोडतो शेतकऱ्याला, कोपरापासून धीर धरा, खचून जाऊ नका, आत्महत्या करायची नाही. जीवन संपलं, लेकरा बाळाला कुणी एवढं सुद्धा तेल आणून देत नाही डोक्याला लावायला, तेल आणून देत नाही, पुस्तक वही कुणी देत नाही, पेन देत नाही. दम धरा, धीर धरा. तुम्हाला असं देतो ना की तुम्ही बघत राहा. नसता नेत्याला महाराष्ट्राच्या बाहेरच पळून लावतो. यांना सोडतच नाही. सभा नाही, निवडणूक नाही, यांना महापौर बसून देत नाही, यांना जिल्हा परिषद अध्यक्ष बसून देत नाही, निवडणुका घेऊन देत नाही. यांचा खोटा चुपटितो. एकच का देत नाहीत? अहो ताई, इतकं सोपं आहे. मंत्री असतात बघा, मंत्री चॅनलवाले बांधव दाखवत असतात, पत्रकार बांधव या आम्हाला. एखादं काम घ्यायचं असतं ना, 15 रुपये शेकडा घेते, जणू टक्केवारी असते काहीतरी, आणि हजारो करोड रुपये ढिगं लागते त्यांच्या घरात. सगळ्या नोकरदाराचे पैसे कापा, राजकारण्याचे कापा, मरणाच्या प्रॉपर्ट्यांना यांच्या देणं. शेतकऱ्याला 4-4, 5-5 लाख रुपये एका एकाला कचा बर काय रोग आले का तुम्हाला? मरणाचे पैसे आहेत ना, अगदी कितीतरी व्यापारी भावना आहेत ना, आपण नक्कीच समजू कितीतरी शकतो, उद्योगपती कारण आहेत. पुराचं संकटच एवढं मोठं आहे. पण तुम्ही हे जे सांगितले की राजकारण्यांची संपत्ती जी आहे त्यातला हिस्सा आता गरजवंत शेतकऱ्याला द्यायला हवा. बघूया आता सरकार या सगळ्याचा कसा विचार करता येते. पण धन्यवाद, आपण आमच्या सगळ्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली त्याबद्दल.